वास्तू अशुभ किंवा शुभ असते का? हा सगळा ना एनर्जीचा सगळा खेळ आहे म्हणूया आपण. आणि वास्तू शुभ आणि अशुभ ही 4 बेसिक पॅरामीटर्सवर ठरते. मुख्यतः आपल्याला आता एक गोष्ट माहिती आहे की कुठलीही वास्तू आपण 8 दिशांनी तोलतो साधारण किंवा बघतो, अनालाइज करतो. पण दक्षिणेतला एंट्रन्स वाईट असं म्हणतात, पण दक्षिणेत 3 पार्ट असे त्या एंट्रन्सचे जे एवढा पैसा देतील की लोकांना आश्चर्य वाटेल, अरे काल तर इथे होता माणूस आणि आज रोल्स रॉयस घेऊन फिरतोय. कारण घराचं ब्रह्मस्थान शोधणं हे सर्वात डिफिकल्ट टास्क आहे. बरं, हे बघणार कसं? तर त्याच्यासाठी घराच्या सेंटरमध्ये उभं राहून एक्झॅक्ट अनालिसिस करायला लागतं की ती डायरेक्शन कुठली येते एंट्रन्सची. अग्नी म्हणजे पैसा, स्ट्रेट समीकरण आहे. कारण ज्याच्याने आपण ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो ती प्रत्येक गोष्ट अग्नी आहे. अग्नी तत्व डिस्पोज ऑफ झालं की पैसा गेला. तर हल्ली तर फ्लॅटमध्ये 2-3 टॉयलेट्स असतात, वेगवेगळ्या दिशांना असतात ती. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स होतात. पण प्रत्येक टॉयलेटला ट्रीटमेंट्स असतात एक्सेप्ट द नॉर्थ ईस्ट टॉयलेट. हे प्रत्येक खोलीला किंवा दिशेला आपण वेगळा रंग लावू शकत नाही ना, म्हणजे कुठे पिवळा कुठे हिरवा. तर साधारण असा कलर सांगा की जो सगळ्या घराला लावला तर सेफ आहे. 101 पासून 108 या 8 मधला कुठलाही लावा, इट इज 100% सेफ. जर तुम्हाला असं विचारलं की इथे वास्तूचं कुठली तुम्ही नियम लावणार तर ते बदलतं का? शास्त्र फिक्स आहे. देश प्रदेश कुठेही जा, मूळ वास्तुशास्त्राचा गाभा बदलणार नाही. मंदिर कुठे असायला पाहिजे हे खूप महत्वाचं ठरतं. तर ईशान्य दिशेमध्ये मंदिर सर्वात चांगलं, आणि त्या अनुषंगाने पश्चिमेत जर मंदिर तुमचं असलं तर तुमची इच्छापूर्ती होऊ शकते. सबकॉन्शियसच्या रूटवर काहीही शक्य आहे. शाहरुख खान सारखा माणूस जो दिल्लीतून मुंबईत आला, फुटपाथवर झोपला, त्या दिवशी रात्री त्याने म्हटलं, एक दिवस आय विल बी किंग ऑफ दिस मुंबई. आणि आजच्या घडीला तो आहे. डिप्रेशन हा आजचा सर्वात मोठा टॉपिक आहे. आता डिप्रेशनची कारणं पुष्कळ आहेत. बऱ्याच वेळा खूप जास्त अँझायटीमुळे डिप्रेशन येतं, फेल्युअर्समुळे डिप्रेशन येतं. तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट्स वास्तूमध्ये वेगळ्या असतात. त्याने मला फायनान्शियल प्रॉब्लेम्ससाठी विचारायला बोलवलं होतं, प्रॉब्लेम्स होत आहेत वगैरे वगैरे. मी त्याला विचारलं, आर यू फेसिंग एनी चॅलेंजेस इन युअर रिलेशन? तो सरप्राईज होता. मला हो, माझ्या वाईफचं एक्स्ट्रा मॅरिटल चालू आहे. का झालं? तर साऊथ वेस्ट दिशेमध्ये एकाच प्रकारच्या 3 गोष्टी आल्या. हे चेंजेस करून लोकांना वाटतं आपलं आयुष्य बदलतं. आयुष्य बदलतं का खरंच? असं अजिबात नाहीये की वास्तू केल्याने वरतून छतामधून पैसे पडले. हे होऊच शकत नाही. कारण जोपर्यंत त्या व्यक्तीची कर्म नीट होत नाहीये तोपर्यंत यातलं काहीच होणार नाही.